व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, इथे उपस्थित फलटणचे एन्थुझियास्टिक नागरिक, आपलं सर्वांचा आभार की आपण मला इथे मुख्य अतिथी म्हणून आज निमंत्रित केलं. आणि विशेष आभार म्हणजे डॉक्टर जोशी यांचा, जे मागचे 2 वर्षापासून माझे मागे होते. आणि डॉक्टर जोशी मला भेटले कुठे, तर फलटणचे मॅरेथॉनमध्ये नाही, त्यांच्या काकू प्रतिभाताई जे जोशी आहेत प्रोफेसर, त्या माझे PhDच्या गाईड होत्या. तर मॅडममुळे मला सर भेटले, डॉक्टर जोशी भेटले, आणि डॉक्टर जोशीमुळे आज आपण सर मला भेटलेला आहात. आणि सकाळपासून आपण वॉर्मअपसाठी आणि त्याशिवाय रनिंगसाठी जे काय साथ दिलेला आहे, तर डॉक्टरांचा जो एन्थुझियाझम आहे, जो एनर्जी आहे, ते आपल्या सर्वांमध्ये पण आली आणि माझ्याकडे सुद्धा. तर माझ्या मनात एक विचार आलं, आपल्याकडे सध्या एक गाणं फार प्रसिद्ध झालेलं आहे, मौसम जरासा बदला हुआ है. तर माझ्या मनात काय आला, फलटण बहुत सा बदला हुआ है. नाही, तुम्ही टाळ्या वाजू नका, त्यात एक बहुत सा आहे, म्हणजे सर्व बदललेलं नाही. तो पण मी सांगणार आहे आणि तो विशेषकर सरांना सांगणार आहे. तर हा एन्थुझियाझम, ही एनर्जी, हे पाहून एकदम आनंद झालं आणि मला माझं बालपण आठवण आलं. लालपूर खालसा कॉलेज जलंधरमध्ये जेव्हा मी शिकायला गेले, तर त्यांनी फर्स्ट डे, म्हणजे शाळेतून मी कॉलेजला गेलो, टॅलेंट हंटिंग एक की कोणामध्ये काय गुण आहेत त्याच्यासाठी एक प्रोजेक्टसारखा कार्यक्रम ठेवलं. आणि मला रनिंगची फार आवड होती, पण दुर्दैवाने माझी सिलेक्शन रनिंगला झाली नाही. मला आज सुद्धा काही वेळ वाटतं की असं का होता की टीचर्सने मला सिलेक्ट ना करता आणखीन मुलींना सिलेक्ट केलं आणि त्यांना रनिंगसाठी तयार केलं. पण इथे उपस्थित जी यंग मंडळी आहे, त्यांच्यासाठी एक लेसन आहे की मला वाटलं की जर मला रनिंग करता येत नाही, आणखीन मी काय करू शकते. तर माझे वडील पंजाब पोलीसमध्ये होते. सर, तिथे पंजाब पोलीसमध्ये घोडे असायचे. मी घुडसवारी सुरू केली. त्यानंतर कॉलेजमध्ये ड्रामा आणि डिबेट्स याच्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. तर सांगायचा हेतू असा आहे की जर आपण एक ठिकाणी सिलेक्ट झालो नाही, तर आपल्याला निराश न होता आणखीन उपाय शोधले पाहिजे. आणि त्या घुडसवारीचा मला पोलीस ट्रेनिंगमध्ये फार फायदा झाला, कारण तिकडे आम्हाला स्विमिंग, हॉर्स रायडिंग, रॉक क्लाइम्बिंग, रनिंग, शूटिंग, जंगल नाईट्स, सर्वायवल नाईट्स असे भरपूर तिथे आम्हाला ट्रेनिंगमध्ये आउटडोअरमध्ये विषय असतात. लहानपणी घुडसवारी का शिकली नाही की माझी सिलेक्शन रनिंगला नाही झाली तर काय केलं पाहिजे, तर घुडसवारी. आणि त्याशिवाय मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सो द मेसेज फॉर द यूथ इज की तुम्हाला आज नंबर 1चा जर मेडल नाही मिळालं तर तुम्ही निराश होऊ नका. परत जोशी सर म्हटलं आहे ते दरवर्षी मॅरेथॉन ऑर्गनाईज करणारच आहेत, तर मॅरेथॉनला या किंवा आणखीन काहीतरी उपाय शोधा. हा माझा मेसेज नंबर 1 फॉर द फलटणचे यूथसाठी आहे. निराश होऊ नये. जसे हा डॉक्टर एन्थुझियास्टिक, एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह एनर्जी, मी आणि माझी मैत्रीण स्मिता पाटील, ती मॅरेथॉनमध्ये सारखी पळत असते. म्हणजे फोन केला कुठे आहे तर कुठेतरी मॅरेथॉनला गेलेली आहे. सो वी वर सो टच्ड बाय द पॉझिटिव्ह एनर्जी, जे आपण सर्वांनी ॲज ए कम्युनिटी ऑफ फलटण, त्यासाठी मी केवळ डॉक्टरना श्रेय देणार नाही,
फलटणचे नागरिकाने आणलेली ही जी उत्तेजनात्मक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आम्हाला दिसून आली. म्हणून फलटण बहुत सा बदला हुआ है. दुसरा जो माझा मुद्दा होता, आपले लोकल इन्स्पेक्टर दोघे आले होते आणि आमचे एक ड्रायव्हर पोलिसांचा, पोलीस इन्स्पेक्टर तरी हजर होतेच, तो सुद्धा मॅरेथॉनमध्ये त्यांनी सुद्धा भाग घेतला. तर पोलिसांचा नागरिकांशी नेहमी जवळचा संबंध असलाच पाहिजे. पहिला मुद्दा आहे निराश होऊ नये, उपाय शोधा. दुसरा मुद्दा आहे पोलीस आणि नागरिक यांनी नेहमी बरोबर मिळून काम केलं पाहिजे. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगते. मी जेव्हा SP सातारा होते तर आपले हायवेवर जो मुंबई बेंगलुरू बेलगाव हायवे आहे तिथे सतत दरोडे असायचे. आणि काय झालं होतं, जसे आपण म्हणतो की पहिली महिला पोलीस कमिशनर, तर सातारा इथे आणि राज्यात पहिली वेळ महिला पोलीस अधीक्षक होते. तर सर्वांचा जो लक्ष होता की ही बाई आणली ह्या पोलीस स्टेशनला, ह्या पोलीसला, आणि सारखे दरोडे होतात. म्हणजे माझ्यावरच काहीतरी, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. म्हणून सातारा पोलिसांनी, आणि मी आवर्जून सांगेल, सातारा जिल्हा पोलीस जेंडर फ्रेंडली होती. त्यांनी कधीच मला असं वाटू दिला नाही की तुम्ही महिला आहात म्हणून तुम्हाला काय काम जमणार नाही. पत्रकार मंडळी कुठे आहे ते नेहमी लिहायचे, तुम्ही दोषी आहात. तर आम्ही दिवस रात्री गस्त सुरुवात केली आणि नागरिकांनी बघा कसे मदत केली. हायवेवरचे जेवढे ढाबे किंवा हॉटेल होते तिथे आम्ही रात्री आमचे पोलीस बसवायचो. ते त्यांना जेवण वगैरे तरी देतच होते. त्यांच्याबरोबर लोकल जवळपासचे जे गावकरी होते, मुलं, ग्राम सुरक्षा दलमध्ये काम करणारी मुलं, ते तिथे बसायचे आमचे पोलिसांबरोबर. शेवटी दरोडेखोर जेव्हा सापडले त्यांनी, आणि ही 5वी किंवा 6वी लक्झरी बसला ते टार्गेट करायचे. दादरवरून ती गाडी निघाली, गाडीमध्ये बसत जेव्हा आपले साताराची घाट आली की महिलाचे आणि पुरुषाचे जे ऑर्नामेंट्स, ज्वेलरी, महंगे घड्याळ वगैरे काढून घ्यायचे. त्यांना पकडणारी ग्राम सुरक्षा दलची मुलंच होती. आणि पहा, ती आरोपी दरोडेखोर कुठून यायचे. मालदा नावाचा एक जिल्हा आहे पश्चिम बेंगॉलमध्ये, तिथून ते गीतांजली एक्सप्रेस घेऊन दादरला येऊन मग दादरमध्ये लक्झरी बसमध्ये बसून हे दरोडेखोर काम करायचे. आणि शेवटी त्यांना पकडला कोणी, तर आमचे पोलिसांचे बरोबर बसलेले गावकरी मुलाने. म्हणून माझं म्हणणं आहे, दरोडेखोर असो किंवा आपले जिल्ह्यात, आपले गावात, आपले शहरात जर आपल्याला शांतता ठेवायची आहे तर पोलीस आणि नागरिक ह्यांनी बरोबर मिळून काम करणे अतिआवश्यक आहे. आणि प्रतिभा जोशी ताई जे माझ्या गाईड आहेत त्यांच्याबरोबर आम्ही ह्या PhDचा विषय घेऊन अभ्यास केलेला आहे. ह्याच विषयाचा अभ्यास करून आम्ही पुणे इथे पुणे पोलीस विद्यार्थी अभियान सुद्धा सुरू केलं की विद्यार्थी पोलिसांबरोबर दिवस रात्री काम केलं पाहिजे. आणि सारखा पोलिसांना क्रिटिसाइज ना करता, त्यांच्याकडे बोट ना दाखवता, ते कसे महाराष्ट्राचे प्रत्येक पोलीस कर्मचारी 10 तास काम करतो आणि 365 दिवस काम करतो. कारण ज्यावेळी तुम्ही गणपती साजरा करता त्यावेळी तो बंदोबस्तला उभा आहे. म्हणून पोलीस आणि नागरिक ह्यांनी बरोबर मिळून काम केलं पाहिजे. हा माझा मुद्दा क्रमांक 2 आहे. आणि परत इथे
फलटण इथे पोलीस आणि नागरिक बरोबर काम करतात म्हणून फलटण काफी बदला हुआ है. आता सर, जोशी सरांनी मला एका हॉटेलमध्ये माझी राहायची व्यवस्था केली. तिथून येताना ह्या ठिकाणी रस्त्यात एवढे खड्डे होते कि मौसम अभी भी बदला नहीं है. फलटण अभी भी बदला नहीं है. पण ह्यासाठी केवळ पॉलिटिकल लीडरशिप, पॉलिटिशियन्स किंवा राजनीतिक पुढाऱ्याकडे बोट दाखवणं बरोबर होणार नाही. आपण सर्व गप्प राहतो. सायलेन्स इज द बिगेस्ट क्राइम आणि वी आर कमिटिंग इट. एवढा सुंदर शहर, हिरवागार, एवढे सुरेख, सुशिक्षित, एन्थुझियास्टिक नागरिक, पण खड्डे. 1996 मध्ये ज्यावेळी मी इथे SP म्हणून काम केलं तेवढेचे तेवढेच. सो फलटण पूरा बदला चाहिए. जोशी सर जेव्हा आता पुढची वेळ बोलवणार कुठले तरी अधिकारी तर त्यांच्याकडून हा ऐकू नाही. सो एकदा परत डॉक्टर जोशी, मॅडम जोशी, त्यांचे अख्खे परिवारचा मी अभिनंदन करते की ते सर्व फलटणचे नागरिकांना एकत्र आणतात, जोडतात. त्यांना फॅमिलीचा फुल सपोर्ट आहे, नागरिकाचा सपोर्ट आहे. आणि फार दिवसाने मला एवढी पॉझिटिव्ह एनर्जी दिसली आणि माझ्या मनात प्रश्न आलं की आपण अख्खे देशला बदलू शकतो जर फलटणची जी पॉझिटिव्ह एनर्जी, एन्थुझियाझम आणि काहीतरी करून येण्याची जी इच्छा आहे जी मला दिसली आज, ती आपण सर्व अख्खे देशात रेप्लिकेट केली पाहिजे. हा माझ्या मनात विचार आला आणि यासाठी आपले सर्वांचे आभार. आणि मला आपण बोलवलं, माझा सत्कार केलं, माझे विचार ऐकले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.